नमस्कार बालमित्रांनो, न्यू नॉलेज हब या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज आपण मानसिक क्षमता चाचणी यामधील दुसरं प्रकरण पाहणार आहोत. त्याचं नाव आहे जुळणारी आकृती. त्यालाच दुसरं नाव आहे हुबेहूब किंवा तंतोतंत असं पण नाव आहे. तर या आकृती मानसिक क्षमता चाचणी यामध्ये आपण आतापर्यंत प्रकरण पहिलं वेगळे पद शोधा याचे 3 व्हिडिओ केलेले आहेत. ते यूट्यूबवर तुम्हाला उपलब्ध आहेत. आज आपण मानसिक क्षमता चाचणीचा चौथा व्हिडिओ बनवत आहोत. त्यामध्ये पहा, जुळणारी आकृती म्हणजे काय, तर एक प्रश्न आकृती असते आणि इतर 4 उत्तर आकृत्या असतात. वेगळे पद शोधासारख्या 4 आकृत्या नसतात त्याच्यामध्ये. तर एक प्रश्न आकृती आणि इतर 4 उत्तर आकृत्या असतात. प्रश्न आकृतीसारखीच जशाला तशी असणारी किंवा हुबेहूब असणारी तंतोतंत असणारी आकृती आपल्याला निवडायची असते. जुळणारी आकृती. चला तर मग सुरू करूयात. यामधल्या सूचना आपण नवनीत प्रकाशनाच्या पुस्तकातल्या वाचून घेऊयात. पहा, या प्रश्न प्रकारात प्रश्न आकृतीशी संपूर्ण जुळणारी आकृती दिलेल्या 4 उत्तर आकृत्यातून शोधायची असते. हुबेहूब जुळणारी आकृती मिळवण्यासाठी गाळणी पद्धत, जी की आपण वापरतच असतो. बघा, गाळणी पद्धत म्हणजे काय, तर जे उत्तर वाटत नाही ते पर्याय कट करणे किंवा ते वगळणे किंवा ते गाळणे. त्यासाठी काही मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत, त्या आपण लक्षात ठेवायच्या आहेत. अतिशय सोपा असा प्रकार आहे. जशाला तशी आकृती आपल्याला निवडायची आहे पर्यायामधून. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे की आपली निरीक्षण शक्ती म्हणजे पाहण्याचं कौशल्य, बारकाईनं पाहण्याचं कौशल्य. मी शाळेतल्या मुलांना नेहमी सांगतो की ही आकृती बघत असताना आपण दोन्ही बोटाचा किंवा दोन्ही हाताचा वापर केला पाहिजे. एक हात प्रश्न आकृतीवर आणि दुसरा हात पर्यायावर, आणि जे उत्तर वाटते त्याच्याकडं एक दोन्हीकडे नजरा ठेवून आपल्याला उत्तर शोधायचे. दोन्ही हाताचा पुरेपूर वापर केला तर अतिशय सोपा असा प्रकार आहे जुळणारी आकृती. पाहूयात यातली सूचना आपण. या प्रश्न आकृतीमध्ये दिसणाऱ्या मुख्य आकृतीकडे प्रथम लक्ष केंद्रित करा. प्रत्येक उत्तर आकृतीमध्ये ही मुख्य आकृती आढळते की नाही ते पहा. ज्या उत्तर आकृत्यामध्ये ती नसेल त्या उत्तर आकृत्या वगळा. काय म्हटले, त्या उत्तर आकृत्या काय करायच्यात आपल्याला, वगळायच्या आहेत. त्यानंतर पहा 2 नंबरचा पॉईंट. आता प्रश्न आकृतीच्या मुख्य आकृतीसोबत ज्या लहान आकृती चिन्हे असतील त्यांच्याकडे लक्ष केंद्रित करा. या आधीच्या सूचना 1 मध्ये काही उत्तर आकृत्या वगळल्या गेल्यामुळे उरलेल्या उत्तर आकृत्यापैकी अचूक उत्तर आकृती या पायरीवर मिळू शकते. म्हणजे पहिल्यांदा बघा, काही आकृत्या पहिल्यांदा वगळायच्यात आपल्याला. 2 आकृत्या वगळतात ज्या उत्तरच नसतात, त्यांचा काही संबंध नसतो. त्यानंतर आपल्याला काय करायचं असतं, बाकीच्या पर्यायाकडं, राहिलेल्या पर्यायाकडं पाहायचं असतं. अगदी सोपी पद्धत आहे. उलट सूचनाच कठीण आहेत म्हणायला हरकत नाही. तर पहा, त्यानंतर 3रा पॉईंट. जर मुख्य आकृतीसोबत एकापेक्षा अधिक लहान आकृत्या चिन्हे असतील तर एकावेळी एकाच लहान आकृतीवर चिन्हावर लक्ष केंद्रित करावे. खूप चिन्ह असतील तर एकच चिन्ह पाहायचे, जेणेकरून ते आपल्या उत्तर आकृत्यामध्ये असेल. उत्तर आकृत्यामधील इतर अशाच लहान आकृत्यांची चिन्हांची तुलना करायची. प्रश्न आकृती आणि उत्तर आकृती. वरील सूचनांमुळे उत्तर नसलेल्या आकृत्या एक एक करीत वगळल्या जातील आणि तुम्हाला अचूक उत्तराकडे जाता येईल. म्हणजे काय करायचं आहे, तर अचूक पर्याय आपल्याला काय असेल, गाळणी पद्धत वापरून किंवा पर्याय कट करण्याची पद्धत वापरून आपल्याला ठरवायचं आहे. त्यानंतर पहा, आता आपल्याला प्रश्न आकृती दिसते. नमुना प्रश्न पाहूयात आपण. बघा, सूचना वाचूयात नमुना प्रश्नामधल्या. पुढील प्रत्येक प्रश्नात डाव्या बाजूस, बघा तुमच्या हाताची डावी बाजू दिसते, तिथं काय दिलेली आहे, प्रश्न आकृती दिलेली आहे, आणि उजव्या बाजूस ABCD हे पर्याय अशा 4 आकृत्या दिलेल्या आहेत. उत्तर आकृत्यापैकी प्रश्न आकृतीची समान अशा आकृतीची निवड करायची. समान म्हणजे सारखी, जुळणारी, हुबेहूब, तंतोतंत, जशाला तशी आकृती आपल्याला निवडायची. बघा, आणि तिच्या वर्णाक्षराचे वर्तुळ आपल्याला काळं करायचं. इथं ज्याप्रमाणे करून दाखवले बघा, इथं असंच आपल्याला परीक्षेमध्ये करायचं आहे. नमुना प्रश्नामधली पहिली आकृती पाहूयात. बघा, पहा, प्रश्न आकृती पाहिली तुम्ही. तर बघा, हे पर्याय आपला कट होतो. हे जे C आहे हे कुणीकडे तोंड करूनही पहा, आणि आपल्या प्रश्न आकृतीचं कुणीकडे पहा. हे येऊ शकतो, पण इथं बाण आलेला आहे, त्यामुळं हा पर्यायसुद्धा आपला
कटतो. त्यानंतर पहा हा पर्याय पहा आणि हा पर्याय पहा. आता सी आणि डी मध्ये उत्तर असणार आहे. पर्याय 2 तर आपण वगळले. त्यानंतर पहा सी आणि डी मध्ये पाहत असताना आपल्याला बघा हे बाण दिसतोय, हा बाण, त्यानंतर हे बघा हे बाण दिसतोय, हे बाण दिसतोय, हे पण दिसतंय, हे पण दिसतंय, हे पण दिसतंय. सी उत्तर जास्त बरोबर वाटते, पण डी मध्ये काय चुकीचं आहे हे आपल्याला कळालं पाहिजे, तरच आपल्याला आकृत्या समजल्या असा अर्थ होईल. डी मध्ये काहीतरी चुकीचं असणार आहे. बघा हे हा कोपरा पहा आणि हा डीचा कोपरा पहा. त्यामुळे आपल्याला कळतं की सी हे उत्तर बरोबर आहे आणि डी हा पर्याय चूक आहे. त्यानंतरचा आपण प्रश्न आकृती नमुना प्रश्न 2 पाहूया. बघा तुमच्यासमोर 2 आहे. प्रश्न आकृती 2 दिसते तुम्हाला. बघा ए पर्याय आहे, बी पर्याय आहे. बी मध्ये सी मध्ये तर सी तर येणारच नाही. बघा अगोदर मी सी कट करतो पर्याय, आणि डी पण येणार नाही, कारण हा बघा वर्तुळ लावलेली जी रेषा आहे ती कशी दिसते आपल्या प्रश्न आकृतीत कशी आहे, म्हणून सी आणि डी पर्याय कटले. मग आता ए आणि बी मध्ये उत्तर आहे. ए आणि बी मध्ये उत्तर आहे. तर बघा ए आणि बी थोडं सारखंच आहे, पण हा जो भाग आहे एचा तो जास्त आपल्याला फाकलेला दिसतोय आणि बी मध्ये ती बरोबर आकृती आहे, तंतोतंत आकृती आपल्याला दिसते. म्हणून अर्थात उत्तर काय येईल? बी. नमुना प्रश्नामधला तिसरा प्रश्न पाहूया आपण. बघा तुमच्यासमोर आहे तिसरा प्रश्न. अतिशय सोपा आहे. प्रकार हा आकृत्याचा जुळणारी आकृती पाहतोत आपण. बघा पहिला पर्याय कसं दिसते तुम्हाला, तर पर्याय ए वाटत नाही उत्तर. बी पहा, बी मध्ये काय हे नवीनच झाले. हा भाग पहा, हा भाग पण उलटी करून बसवल्यावर पण येत नाही, बी पण नाही येणार. सी मध्ये काय चुकलंय, सी मध्ये हे सगळ्या उभ्याच रेषा झाल्यात, सी पण येत नाही. आणि डी मात्र तंतोतंत जशाला तशी आहे. हा व्ही आकार आहे, आपल्याकडं आहे व्ही आकार. बघा हा उलटा व्ही आकार पहा आणि भारक्यासारख्या रेषा पहा. निरीक्षण करा. निरीक्षण करणं म्हणजे पाहणे, नुसतं पाहणं नाही तर मन लावून पाहणे, अर्थबोध करून पाहणे, समजून घेणे. त्यानंतरचा प्रश्न नमुना 4. बघा 4 मध्ये पहिला पर्यायच येईल असं वाटते उत्तर. अगदी आकृती जशाला तशी आपल्याला पाहायला मिळते, आहे की नाही. बी मध्ये काय चुकलंय मग, हे वरचं फुलाचा भाग पहा. सी मध्ये काय चुकलंय मग, हे जरी उत्तर वाटलं आपल्याला तर बी मध्ये का चुकलं, काय येणार नाही बी उत्तर, हा विचार आपल्या मनात यायला पाहिजे, तरच आपण आकृत्या बरोबर लिहिल्यात. कारण आपल्याला परीक्षेमध्ये 40 पैकी 40 आकृत्या बरोबर येणं फारच महत्त्वाचं आहे नवोदय लागण्यासाठी. एकही मार्क कमी होता कामा नये असे प्रयत्न आपल्याला करावे लागणार आहेत. सी मध्ये काय चुकलंय याच्यावरूनच कळतंय तुम्हाला सी मध्ये काय चुकलं. बघा डी मध्ये काय चुकलंय, आपल्या फुलाच्या पाकळ्या किती आहेत 4, डी मध्ये तर 5 आल्यात, त्यामुळं डी उत्तर येणार नाही. आपल्याला उत्तर मिळालं पर्याय ए. त्यानंतरचा प्रश्न पाहूयात आपण. प्रश्न क्रमांक 5 पहा. न येणारे पर्याय कोणते वाटतात तुम्हाला, आधी वगळून टाकायचे ते. हे कसाच येऊ शकत नाही, कटला हे खालचा भाग आल्यामुळं हा पण पर्याय येऊ शकत नाही. आता उत्तर ए आणि डी मध्ये आहे. ए पण बघा किती सोपं आहे, कळालं तुम्हाला उत्तर काय. त्यानंतरचा प्रश्न पाहूयात 6. बघा नमुना प्रश्न जुळणारी आकृती पाहतो आपण. जुळणारी म्हणजे जशाची ही आपल्यासमोर प्रश्न आकृती आहे आणि आपल्याला या 4 पैकी एक उत्तर आकृती निवडायची आहे की नाही. ए कट झाला पर्याय, हा त्रिकोणच पाहिलो मी, बाकी काहीच याच्यामध्ये चूक वाटते मला. आणखी इथं पण आहे बघा, इथं वर्तुळ नाही, पर्याय ए नाही येणार. पर्याय बी मध्ये तर सगळं बरोबर वाटतंय. बरोबर जरी वाटत असलं आपल्याला तरी डायरेक्ट आपण उत्तर लिहिणार नाही. आपण काय करणार, सी मध्ये काय चूक आहे पाहणार. बघा इथं सी मध्ये इथं बाण आहेत आपल्या प्रश्न आकृतीत, इथं बाण नाहीत, म्हणजे हे चुकलंय. आणि हे गोरे आहेत ते काळे झालेत, हे आहे की नाही, म्हणजे सी पण येणार नाही.
कन्फर्म झालं आता आपलं. आता डीमध्ये काय चुकलं आहे का? हां, डीमध्ये बघा आपल्याकडं गोरं वर्तुळ आहे, इथं काळं वर्तुळ झालं आहे, त्याच्यामुळे डी पण पर्याय येणार नाही. अर्थात आपल्याला कळालं. परत एकदा बी पाहायचा, बरोबर आहे का? हां, सगळे चिन्ह, वरी काळे वर्तुळ, खाली गोरे वर्तुळ आणि मध्ये बघा, त्यामुळं बी पर्याय बरोबर आहेच. त्यानंतरचा प्रश्न आपल्यासमोर आता स्वाध्याय सुरू झाला आहे. स्वाध्याय, आता स्वाध्यायामध्ये बघा पुढील प्रत्येक प्रश्नात डाव्या बाजूस प्रश्न आकृती आहे. ही डावी बाजू तुमची, ही उजवी बाजू, आणि उजव्या बाजूस ABCD हे पर्याय आपल्याला दिसत आहेत. ABCD हे पर्याय आपल्याला दिसत आहेत. अशा 4 आकृत्या दिलेल्या आहेत. उत्तर आकृत्यापैकी प्रश्न आकृतीशी समान अशा आकृतीची निवड आपल्याला करायची आहे. तिच्या वर्णाक्षर म्हणजे ABCD पैकी कोणतं उत्तर आहे ते आपल्याला काय करायचं आहे? काळं करायचं आहे. कोणतंही उत्तर असो समजा जे आहे ते. आता बघूया प्रश्न क्रमांक 1. बघा अतिशय सोपा प्रकार. एमध्ये थोडंसं एला थांबवू आपण. बी पाहूया. बघा बीमध्ये काही चूक वाटते का? मला तर काही वाटत नाही. बी असू शकतं उत्तर कदाचित, पण सी का नाही, ए का नाही, डी का नाही हे आपल्याला कळलं पाहिजे. बी बघा, तर सी ही आकृती फिरलेली आहे, डी पण तशीच उलटी झाली, म्हणून आपल्याला जास्त बरोबर नाही, तर 100% बरोबर आपलं उत्तर हेच असणार आहे. हे पण बघा कसं झालं आहे, लगेच तुम्हाला लक्षात येते. अतिशय सोपा प्रकार आहे. त्यानंतरचा प्रश्न पाहूयात आपण. प्रश्न क्रमांक 2 दिसतोय आपल्याला जुळणारी आकृतीमधला, हुबेहूब आकृतीमधला. बघा पहिल्या पर्यायात काय चुकीचं वाटतंय? हां, पहिल्या पर्यायात काहीतरी आहे चुकीचं. हे बघा इथं वर्तुळ नाहीत, आपल्या प्रश्न आकृतीत आहेत. बीमध्ये काय चुकीचं आहे? हां, बीमध्ये इथं हे पाहिजे होतं, इथं आपल्याकडं आहे, त्याच्यामुळे बी पण पर्याय कटला, ए पण पर्याय वगळला आपण. सीमध्ये पाहू. सीमध्ये सगळंच बरोबर वाटते, हे की नाही? सीमध्ये सगळंच बरोबर आहे, बरोबर म्हणू त्याला, पण डीला पाहिल्यानंतरच म्हणू आपण. तर डीला पाहून घेऊ. डीमध्ये काय चुकीचं आहे? हां, हे बाण नाही आहेत, म्हणजेच पर्याय सी आपला बरोबर आहे. डीमध्ये बघा इथं बाण दिसतात आपल्या प्रश्न आकृतीत, ते बाण इथं आलेले नाहीत, म्हणून उत्तर काय येईल याचं? प्रश्न क्रमांक 2चं उत्तर येईल पर्याय नंबर ABC पैकी सी येईल, हे की नाही? सीला आपल्याला परीक्षेमध्ये गोल करायचं आहे. त्यानंतर प्रश्न 3 पाहूयात. अतिशय सोपा आहे. सगळेच प्रश्न यातले सोपे आहेत, कारण पाहायचंच काम आहे, पण पाहणं पण बारकाईनं पाहणं, नजर चुकीनं उत्तर आपलं चुकू शकतं, हे लक्षात ठेवायचं आहे. बघा इथं मध्ये रेषा दिसते आपल्याला, मध्ये गेलेली, पण इथं दिसत नाही हा मधल्या भागामध्ये, त्यामुळं पर्याय ए हे उत्तर असणार नाही. पर्याय बीमध्ये काय आहे बघा, पर्याय बी असू शकतं. बघा सगळंच वाटतंय बरोबर बीमध्ये. मग सीमध्ये काय चुकीचं आहे? तर सीमध्ये बघा हे मधला भाग कसा दिसतोय आणि आपला कसा आहे, तर सी नाही येणार उत्तर, म्हणजे सी पण वगळला आपण पर्याय. आणि डीमध्ये पहा, डीमध्ये हे त्रिकोणमधला छोटा झाला आहे, म्हणून डी पण वगळला. उत्तर आपल्या प्रश्नाचं बी येईल. काय येईल? बी या पर्यायाला आपल्याला गोल करावं लागणार आहे परीक्षेमध्ये. त्यानंतरचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 4 पहा. 4मध्ये पहा काय बघा, प्रश्न आकृती 4 वर्तुळ दिसते इथं, त्याच्यामध्ये 4 टिपके आहेत, आणि प्रत्येक ते जे चौकोनाचे आरे आहेत वर्तुळाचे त्याच्यामध्ये चिन्ह आहे. याच्यात तसं झालेलं नाही, 4च आहेत, पण इथं नाही, म्हणून हा पर्याय कटतो. पर्याय बी येऊ शकतो. तरी पण आपण सीमध्ये काय चूक आहे पाहू. बघा सीमध्ये सीमध्ये कसं झालं बघा, 3 आणि 2 5 झालेत. हे काळे टिपके किती झालेत? 5 झालेत. आपल्या प्रश्न आकृतीत 4 आहेत, ह्याच्यामध्ये तर खूपच झालेत, 4 आणि 3 7 झालेत, म्हणजे डी येणारच नाही, सी येणारच नव्हता. बीमध्ये पहा, एक सगळंच काही बरोबर आहे, बाण पण बरोबर आहे, काळा टिपका पण बरोबर आहे, आणि 4 एक गॅप आहे
इथं पण एक गॅप आहे, आपल्या प्रश्न आकृतीत पण आहे. अशा पद्धतीने याचं उत्तर काय येईल? पर्याय बी. त्यानंतरचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 5 पहा, अतिशय सोपा. हा आकृत्यांचा प्रकार आहे. बघा, वरी 2, इथं पण 2 आहेत, इथं 3 आहेत, म्हणून आहे पर्याय काय झालेला आहे बघा. परत इथं बघा, हे 2 आहेत, इथं 3 आहेत, इथं 2 3 आहेत, म्हणून हा पर्याय कटला. इथं जास्त आलेत, आपल्याला 2च पाहिजे होते. इथं तसंच आहे, जास्त आलेत म्हणून बी कटला. सी येऊ शकतो का? पाहूया. सी 2 2 3 3. हां, सी उत्तर असते. बरोबर दिसतंय, बरोबर. चला, तरी पण डीमध्ये काय चुकीचं आहे पाहू आपण. डीमध्ये काय चुकीचं आहे पाहू. डीमध्ये पहा बरं काय चुकीचं आहे. तर डीमध्ये इथल्या रेषा पहा, इथं 2 आहेत, इथं 3 आहेत, उलटं झाले. मग जास्त बरोबर म्हणण्यापेक्षा 100% बरोबर काय उत्तर असणार आहे बघा. रेषा हे पाहण्यानंच आपल्याला प्रश्नाचं उत्तर येणार आहे. पर्याय बी नाही, तर उत्तर सी आहे. या सी नंबरच्या पर्यायाला आपल्याला गोल करावे लागणार आहे. त्यानंतरचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 6 पहा. 6वा प्रश्न पाहूयात. पहा, प्रश्न आकृती पाहितली. प्रश्न आकृती अगोदर काळजीपूर्वक पाहिजे, त्यानंतर पहा. बरोबर वाटतंय ए पर्याय. बी पर्याय आहेत बघा. काय झाले, जास्तीच्या रेषा दिसतात आपल्याला, चौकोन थोडा सरळ झालेला वाटतो, म्हणून बी पर्याय नाही येणार बघा. यामध्ये रेषा आल्यात, चौकोन, बी नाही येणार. सी मध्ये पण तसंच झालं, हे जास्तीच्या रेषा दिसतात, 1 2 3 4, आपल्याकडे नाही आहेत या प्रश्न आकृतीमध्ये. डी मध्ये तर खूपच जास्त झाल्या, म्हणजे डी पण येणार नाही, सी पण येणार नाही. ए मध्ये काही चुकले का? नाही, ए मध्ये काहीही चुकलेलं नाही. पहा, बारकाई नाही, हे वर्तुळ काळा टिपका आहे, 1 2 3 4 रेषा आहेत. अशा पद्धतीनं प्रश्न 6व्याचं उत्तर आपल्याला ए पर्याय घ्यावा लागेल. त्यानंतर आपण पाहूया 7वा प्रश्न. हे बघा, 7वा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7 क्रमांक दिसतोय तुम्हाला. आपल्याला त्याचं पाहिजे उत्तर काय. प्रश्न आकृती पाहितली आहे आपण. बघा, प्रश्न आकृती काळजीपूर्वक पाहितली की उत्तर येतं. इथं 3 रेषा आहेत, इथं 2 रेषा आहेत, हा पर्याय कट. हां, हा बरोबर वाटतो. ह्या 3 आहेत, इकडे 1 आहेत, पण इथं एक रेषा सरळ अशी नाही आहे, बीसुद्धा नाही येणार. मग सीमध्ये तर वेगळंच झालं आहे, त्रिकोण, हे त्रिकोण वेगळं दिसते, असा कुठं प्रश्न आकृतीत आपल्याला दिसत नाही. तो पण पर्याय मग कट होईल, आणि मग अर्थात उत्तर डी यायला पाहिजे, कारण डीमध्ये काही चुकीचं आहे. यासाठी पाहायचं आपण. डी पण सगळं बरोबर वाटतं आहे. स्टार आहे, 3 रेषा आहेत, वर्तुळ आहे, आणि हा त्रिकोण आहे. अशा पद्धतीनं उत्तर डी येईल. चला, त्यानंतरचा प्रश्न 8वा प्रश्न पाहूयात. अतिशय सोपा प्रश्न. सगळे बाण बाहेर तोंड करून आहेत आपल्या प्रश्नाकृतीचे. इथं बघा, तसं वेगळंच दिसते. इथं पण तसं वेगळंच दिसते. हे वरती आपले बाण बघा कसे आहेत, सगळे बाहेर तोंड करून आहेत. इथं पण वेगळंच दिसते, बाहेर तोंड करून. उत्तर सी येईल. अतिशय सोपी प्रश्नाकृती होती. त्यानंतर 9वा प्रश्न पाहूयात आपण, जुळणारी आकृतीमधला. बघा, 9वा प्रश्न. सगळे चिन्ह आपल्याला बारकाईनं पाहिजेत. हे इकडं तोंड करून आहे, हे इकडं तोंड करून आहे. हा पर्याय कटला बघा. या वरच्या एवढ्या तोंडावरूनच मी पाहतो, एवढ्या याच्यावरूनच हा पर्याय कटला. बघा, आता खालचं तोंड पाहूया आपण. हे इकडं तोंड करून आहे, हे इकडं तोंड करून आहे. आता काय पाहिजे आहे, हे बघा, हे इथला भाग हा आणि हा भाग वेगळा दिसतोय, त्याच्यामुळे हा सी पण कटला, बी कटला, सी कटला. आता राहिला ए आणि डीमध्ये उत्तर. तर बघा, आपले दोन्ही वरी आहेत, हे दोन्ही वरी आहेत. दोन्ही काय आहेत, इथं दिसतंय तुम्हाला, परत पहा, दोन्ही काय आहेत, वरती आहेत. इथं काय झालं, एक वरती झाले, एक खालती झाले, त्याच्यामुळे डी पण कटला. बी सी डी असं वगळून टाकले आपण पर्याय. मग आता एमध्ये काही चुकीचं आहे का? नसणारच आहे, तरी पाहून घ्यायचं आपण. बघा, नाही, काही चुकीचं नाही, उत्तर ए येईल. त्यानंतर 10वी आकृती पाहूयात आपण. जुळणारी आकृती, हुबेहूब तंतोतंत जशाला तशी.
असे तिला नावं देता येतील, जशाला तशी. पहा, हे वरचं चिन्ह, गोरं वर्तुळ काळं वर्तुळ, गोरं वर्तुळ काळं वर्तुळ. वरचा भाग पहा, बरोबर वाटतं आहे. तरी पण बरोबर वाटत असलं तर डायरेक्ट उत्तर लिहायचं नाही. आपण काय करायचं आहे, आपण थोडा वेळ द्यायचा आहे त्याला. आणि आपण कितवा प्रश्न चालू आहे आपला, त्यानंतर 9 10वा आकृती चालू आहे आपली, 10वी पाहूया आकृती. बघा, वाटते बरोबर, तरी पण बीमध्ये काय चुकीचं आहे, बीमध्ये काय चुकीचं आहे, इथं रेष नाही आहे. बघा, इथं रेष आपल्याला दिसत नाही. कुठं रेष दिसत नाही, या त्रिकोणामध्ये. आपल्या प्रश्नाकृतीत आहे ना ती रेष, बघा इथं दिसते वरती. बरं, बी उत्तर येणार नाही, एक पर्याय वगळला. सीमध्ये काय चुकीचं आहे, सीमध्ये वर्तुळाची आदलाबदल झाली, गोरं वर्तुळ आणि काळं वर्तुळ यांची आदलाबदल झाली, म्हणून सी पण नाही येणार. डीमध्ये काय झाले, तसंच झाले, खालचे वर्तुळ पहा चुकलेत. अगोदर पांढरं वर्तुळ पाहिजे होतं, इथं काळं वर्तुळ झालं आहे. अगोदर नंतर काळं वर्तुळ पाहिजे होतं, इथं गोरं वर्तुळ झाले. बी सी डी कटले. एमध्ये सगळं बरोबर असायला पाहिजे, आहेच उत्तर ए. त्यानंतरचा प्रश्न पाहूया आपण, 11वा. बघा, 11वा प्रश्न. वर्तुळात वर्तुळ एकूण 1 2 3 वर्तुळ आहेत. काळं टिपकं येण्याचा प्रश्नच नाही, कारण आपल्या आकृतीचंच नाव आहे तंतोतंत किंवा हुबेहूब, म्हणजे जशाला तशी पाहिजे आपल्याला. ही आकृती चूक आहे. बघा, ह्याच्यात काय चूक आहे वाटत नाही, तरी बी सीमध्ये काय चूक आहे, इतकं बारकं वर्तुळ नाहीच ना आपल्याकडे, एकदम मधलं बारकं वर्तुळ नाही इथं. हा पण कटला, ए कटला, सी कटला. आता डी का कटला, तर डीमध्ये 2च वर्तुळ आहेत, आपल्या प्रश्नाकृतीत 3 वर्तुळ आहेत, डी पण कटला. उत्तर बी. त्यानंतरचा पर्याय प्रश्न जुळणारी आकृतीमधला पाहतोय आपण. 12वा प्रश्न पहा. बघा, अधिक वजा वजा अधिक, अधिक अधिकच आहेत सगळे इथं, याच्यामुळं मी हा पर्याय वगळून टाकतो. त्यानंतर पहा, अधिक वजा, तर वजा अधिक झाले इथं, ह्याच्यामध्ये गोंधळ आहे. बाकी सगळं सारखं आहे, 4 वर्तुळ 4 कोपऱ्याला येतं या प्रश्न आकृतीत, 1 2 3 4. अधिक वजा वजा अधिक, हे 4 वर्तुळ आहेत. सी पर्याय येऊ शकतो, पण डी पाहितल्यावरच म्हणणार मी सी येऊ शकतो. चला पाहूया डी. वर्तुळ आहेत, पण इथं गुणाकाराचं चिन्ह आले, मध्ये गोंधळ आहे, म्हणून आपण जे म्हणलं होतं अगोदर, सी हे बरोबर उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न पाहूयात आपण. प्रश्न क्रमांक 13वा पाहूयात. अतिशय सोपा प्रकार आपण पाहतोय. बघा, प्रश्न आकृती 13वी पहा. प्रश्न आकृती पहा. बघा, हे वर्तुळ दिसतंय आणि इकडं असं आहे, हा भाग हे उलटं झाले, आरशातली प्रतिमासारखं झालं आहे, त्याच्यामुळे हे उत्तर येणार नाही. त्यानंतर पहा, हे 2 नंबर, हां हे येऊ शकते, पण मी हे कधी म्हणणार येऊ शकते, हे 2 पर्याय पाहितल्यानंतर. चला आपण सी पाहूया. सीमध्ये काय चुकलं आहे, हां सीमध्ये चुकलं आहे, हे बघा याची दिशा बदलली खालच्या आकृतीची. डीमध्ये काय चुकलं आहे, डीमध्ये हे भाग बघा कुठं आला आहे, डी चुकलं. मग मी जे बी म्हणलं होतं ते बरोबर आहे, आता बरोबर म्हणलं. का म्हणलं, कारण मी ए सी डी कन्फर्म उत्तर नाहीत हे मी सिद्ध केले आणि मी नंतर म्हणतोय. मगच आपल्याला परीक्षेत पण असंच करायचं आहे, सगळ्या आकृत्याचं म्हणजे विश्लेषण केल्यानंतरच आपल्याला ठरवायचं उत्तर, अंदाजे नाही हे बरोबर आहे हेच असं नाही करायचं. वेळ लागला तर वेळ द्यायचा आहे, कारण याला 40 प्रश्न आहेत आणि तितकेच महत्त्वाचे प्रश्न आहेत हे सुद्धा, आहे की नाही. पैकीच्या पैकी गुण देणारा विषय जर असेल कोणता तर बुद्धिमापन आहे. एखाद्या वेळेस गणितात धोका होऊ शकतो, पण बुद्धिमापनमध्ये धोका झाला सोप्या घटकामध्ये तर थोडंसं नवोदयला लागण्यासाठी आपल्याला अडचण निर्माण होऊ शकते. ती अडचण निर्माण करायची नसेल तर आपल्याला प्रश्न यातले चुकले नाही पाहिजे. 40 पैकी 40 प्रश्न बरोबरच आले पाहिजे. चला त्यानंतरचा प्रश्न 14वा पाहूयात आपण. बघा, बाण सगळे बाहेरच्या दिशेला आहेत आपल्या प्रश्न आकृतीची, सोपी प्रश्न आकृती. हे बाहेर आहे, हे बाहेर आहे, हे बाहेर आहे, पण हे बाहेर नाही ना, म्हणून ए पर्याय मी वगळतो. हा बाण मध्ये आहे. चला त्यानंतर बघा, हे मध्ये आहे, हे मध्ये आहे, हे आपण पर्याय वगळतो. हे बाण बघा, हां हे आकृतीचे बाण मला सगळे बाहेर वाटतात, तरी पण मी डी का चूक आहे हे पाहणार आहे. हे बाहेर आहे, हे बाहेर आहे,
नाही, हे दोनमध्ये आहेत ना बाण, मध्ये तोंड झाले यांचं, हा बाहेर आहे, म्हणून सी बरोबर आहे का? बाहेर बाण प्रश्नाकृतीचे सगळे बाहेर बाण आहेत. ओके, सी बरोबर आहे. त्यानंतरचा 15वा प्रश्न पाहूया आपण. बघा 15वा प्रश्न तुमच्यासमोर दिसतोय तुम्हाला. 15वा बघा, काळे वर्तुळ दिसतात. प्रत्येक चौकोनात एक वर्तुळ आहे, काळा भाग आहे, तो कोपऱ्यात आहे की नाही? तसं इथं बघा थोडासा गोंधळ वाटतोय. हा गोंधळ इथं खालच्या भागात आले का? एकाच भागामध्ये दोन काळे आलेत, तसं आपल्या प्रश्न आकृतीत नाही, प्रत्येक पाव भागामध्ये आलेलं आहे. इथं बघूयात, इथं पण तसंच आहे. इथं प्रत्येक भागात आलं आहे, पण वेगळ्या याच्यात आलं आहे, अँगलमध्ये बघा. पहिल्या भागात आपलं कुठं आहे? वरी आहे. इथं तसं नाही आहे, इथं खाली आलं आहे. मग बी पण पर्याय मी कट करतो, ए पण पर्याय मी कट केला. आता सी पाहूयात. सीमध्ये बघा वरच्या भागात आहे, इथं हे वरच्या भागात, हे इथं, हे इथं, हे इथं, हे इथं, हे इथं. सी बरोबर वाटते, पण डी का चूक आहे बघतो मी परत. हे इथं वरच्या भागात बरोबर आहे. हे भाग जो आहे हे खालच्या भागाच्या ऐवजी वरच्या भागात पाहिजे होतं, मग आपलं उत्तर आलं असतं. म्हणून सी पण पर्याय, डी पण पर्याय चुकीचा आहे. मग सी उत्तर बरोबरच आहे, ह्यावर मी आता ठाम होतो. चला त्यानंतरचा पर्याय प्रश्न पाहूया 16वा. बघा 16वा प्रश्न आपल्यासमोर आहे. ही आकृती अशी आहे, ह्याच्यावरूनच तुम्हाला कळलं इथं गोंधळ झाला आहे की नाही? इथं आडवी रेषा आगावची आली, कार्य उत्तर नाही येऊ शकणार आहे. इथं पहा, इथं काय झाले, प्रश्न आकृती तुम्हाला क्लिअर करून दाखवली. तर बी येऊ शकतो उत्तर. बीमध्ये सगळ्या रेषा दिसत आहेत आपल्याला आणि बरोबर दिसतात सगळे भाग बघा बीचे. इथं पण दिसतंय हे की नाही? तर सीमध्ये चूकच आहे. एवढा मोठा भाग आपला रिकामा कुठंच नाही आहे प्रश्नाकृती, आहे का? नाही. उलटं पण पाहिजे, एवढा मोठा भाग आहे का आपल्या प्रश्नाकृतीत? हा भाग एवढा मोठा आहे का रिकामा? म्हणजे याच्यात रेषा कमी आहेत. सी पण नाही येणार उत्तर आपलं. डीमध्ये काय चुकलं आहे? डीमध्ये इथली एक रेषेच दिसत नाही अशी, आहे की नाही? मग डी पण चुकला, डी पण नाही येणार उत्तर. मग बीमधलं असायला पाहिजे सगळं बरोबर. अर्थात हे बघा, प्रत्येक त्रिकोण चौकोन असं जरी बघितलं तुम्ही बारकाईनं तरी उत्तर बी येऊन जातं. त्यानंतरचा प्रश्न बघा, सगळे भाग पाहिजेत प्रश्न आकृतीचे. प्रश्न आकृती अगोदर पाहिजे. इथं काळा भाग पहा काय झालं काळ्या भागाला. हा जो भाग आहे हा या साईडला पाहिजे होता, या साईडला पाहिजे होता, म्हणून हा पर्याय वगळतो मी. दुसरा पर्याय पहा, हे वरच्या भागात अधिक काय झाले बघा. इथं आपला कसं आहे, आडव्या रेषा आहेत सगळ्या त्या त्रिकोणामध्ये, पण इथं काय झाले, काळा टिपका. त्यानंतरचा प्रश्न पहा, ह्याच्यामध्ये पण उलटच झाले. हे बघा, हे त्रिकोण उजव्या साईडला झाला, इथं पाहिजे होता त्रिकोण, इथं दिसतोय डीमध्ये. पाहूया, म्हणून सी पण वगळतो मी, बी पण वगळला. मग आता बघा, हे वरचा त्रिकोण आहे, वरचा त्रिकोण काळा त्रिकोण आहे, टिपक्यांचा त्रिकोण आहे, हे त्रिकोण, हे काळा मोठा टिपका. अशा पद्धतीनं डी उत्तर बरोबर आहे. त्यानंतरचा 18वा प्रश्न पहा, सगळे चिन्ह बारकाईनं पाहिजेत आपल्याला. बघा, हे वर्तुळ, हे किती मोठा भाग आहे रिकामा, इतका भाग आपल्याकडे नाही आहे ना या प्रश्नाकडे. उलटं पण पाहू शकतो आपण. ए पर्यायामध्ये हा जो मोठा भाग दिसतोय आपल्याला, बघा हा मोठा भाग जो दिसतोय तो आपल्याकडे प्रश्नाकृतीत आहे का? म्हणून नाही येतो, म्हणून हा पर्याय कट केला. बीमध्ये दिसतंयच बरंचसं सारखं. चला, पण बीमध्ये एक रेष इथून इथं टाकली त्यांनी, ही इथं काय आपली इथं टाकलेली रेष आपल्या प्रश्नाकृतीत नाही, म्हणून बी पण पर्याय मी कट करतो. परत पहा, सी काळं वर्तुळ आहे, गोरं वर्तुळ आहे, चौकोन आहे. हे बरोबर वाटतंय, पण हे बरोबर मी कधी म्हणणार? ह्याला एकदा पाहू, ह्याला काय चूक आहे म्हणून. ह्याच्यामध्ये अशी रेष नाही ना, म्हणून डी उत्तर येणार नाही. पर्याय सी हे बरोबरच उत्तर आहे. आता मी या उत्तरावर ठाम होतो. अशा पद्धतीने तुम्ही विचार करून उत्तरं सोडवायची आहेत. त्यानंतरचा प्रश्न 19 नंबरचा पहा, अतिशय सोपा. पर्याय ए पाहितल्याच कळते उत्तर होऊ शकत नाही, कारण काळे टिपके आहेत आपल्याकडे दोन. हा वरचा भाग आहे.
सी तर कधीच होणार नाही. लगेच पाहितल्या कळते. पाहणं महत्त्वाचं आहे. डी पण होणार नाही. उत्तर कोणतं आहे हे सांगायची गरज तुम्ही सांगायचं कमेंटमध्ये. याचं उत्तर काय नाही. चला 20वा प्रश्न, आजच्या व्हिडिओमधला शेवटचा प्रश्न पाहूयात आपण. बघा प्रश्न आकृती आपल्याला दिसते. हे वर्तुळ कसं आहे आपलं, गुणाकाराचं चिन्ह आहे मध्ये. याच्यात आधीच चालू आहे कटला पर्याय. हे उलटं झाले खालचं वरील, ते काही बरोबर नाही. वरची आकृती हा पण पर्याय नाही येणार. सी येऊ शकतो. मग डीमध्ये काय चुकले बघावं लागेल. खालचं वरी झाले आणि वरचं खाली झालं. हे डी पण नाही येणार. तर सी. अशा पद्धतीने आज आपण जुळणारी आकृती म्हणजे हुबेहूब आकृती, तंतोतंत आकृती कशी निवडायची, उत्तरापर्यंत कसं पोहोचायचं याचं अचूक पद्धतीनं माहिती पाहिलेली आहे. मी तुम्हाला पर्यायातून उत्तर कसं शोधायचं, पर्याय वगळणी किंवा गाळणी कशी करायची आणि आपल्या उत्तरापर्यंत कसं जायचं, बारकाईनं व्हिडिओ पाहिल्यावर तुम्हाला एकही तुमच्या मनात शंका राहणार नाही. बऱ्याच आकृत्या असं वाटतात की खूपच सोप्या आहेत, पण परीक्षेत तसं होत नाही. एखादी आकृती आपण या घटकाला महत्त्व दिलं पाहिजे. बुद्धिमापनला सुद्धा तितकंच महत्त्व आहे, कारण ते सगळ्यात जास्त मार्काला नवोदय परीक्षेसाठी विचारला जाणारा घटक आहे. 40 गुणांसाठी हा विचारला जातो. या व्हिडिओ सिरीजमधला हा दुसरं प्रकरण जुळणारी आकृतीचा पहिला व्हिडिओ. आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये पुढील आकृत्या पाहूयात. तुम्ही या चॅनलला अधिक सबस्क्राईब करा, लाईक करा, वेगवेगळ्या शेअर करा, पुन्हा व्हिडिओ पहा. नवनीत प्रकाशनाचं पुस्तक आपण समोर ठेवायचे. चला तर मित्रांनो, आपण थांबूयात. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.